आज आपण नवीन रेसिपी करतोय, मार्वलस गोल्डन बॉल। तुम्ही पाहताय मी स्मॅश केलेला हा बटाटा घेतलेला आहे, सोबत मैदा आहे, तांदळाचं पीठ आहे, कॉर्नफ्लॉवर आहे आणि रवा आहे, बेसन पीठ आहे, हे शिजवलेलं मुगाची डाळ आहे, लसूण, मिरची आणि जिरा, त्यासोबत तिखट आहे, हळद आहे आणि धना पावडर आहे। तर चला सुरू करूया आजची रेसिपी। सगळ्यात आधी आपल्याला या बटाट्यासोबत हे तिन्ही पीठं एकत्र करून घ्यायचे आणि चांगली त्याची कणिक बनवायची आहे, कणिक तिंबायची आहे आपल्याला। बघताय तुम्ही मी सर्व पीठं एकत्र केलेत। आता आपण जिरा आणि लसूण अद्रक पेस्ट आणि शिजलेली मुगाची डाळ, हळद आणि मीठ पण मी एकत्र केलेलं आहे। तिखट आपण टाकणार नाही कारण की आपण मिरच्या ऑलरेडी टाकलेल्या आहेत। आता कोथिंबीर टाकून घेऊया आणि याचा मस्तपैकी आता बॉल बनवून घेऊया। बघत राहा। बघताय तुम्ही मी कणिक म्हणजे आपली जे पीठ आहे चांगलं मळून घेतलेलं आहे। आता याला सेट होण्यासाठी आपण 10 मिनटं ठेवून देऊ, नंतर लगेच आपण तळायला सुरुवात करूया। बघत राहा अकूज किचन, मार्वलस गोल्डन बॉल, आजची नवीन रेसिपी। आपण त्या भिजवलेल्या पिठाचे असे बॉल करून घेत आहेत। बघत राहा अकूज किचन। बघताय फ्रेंड्स मी त्याचे व्यवस्थित बॉल करून घेतलेले आहेत। आता मी कढई पण ठेवलेली आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये तेल पण आहे। बघत राहा अकूज किचन। फ्रेंड्स बघताय आपलं तेल गरम झालेलं आहे। आता मी आपले बॉल सोडतोय। बघत राहा अकूज किचन। गोल्डन कलर आला की आपण आपले बॉल्स प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा फ्रेंड्स, फायनली आपले मार्वलस गोल्डन बॉल रेडी टू ईट। एकदा नक्की करून बघा, खूप छान रेसिपी आहे, घरातल्या सगळ्यांना आवडेल। नक्की करून बघा, नाही तर सरळ माझ्या घरी आहे, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया। नक्की आम्ही आपली वाट बघतोय। खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभार। बघत राहा अकूज किचन।